अलैकुम नमस्ते फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलतो भावाकडे, म्हणजे भावाच्या घरी आलतो, पण आता भाऊ म्हणले चला फिरायला, तर आम्ही आता फिरायला चाललो। तर तुम्हाला आम्ही दाखवूच काही नवीन नवीन, तर भेटूया आपण। आणि मी तुम्हाला भेटवतेच माझ्या वहिनी आणि भावासोबत। हे आहेत माझ्या वहिनी आणि हाय। आम्ही चलो चौपाटीला फिरायला। आजी आली चौपाटी, नंतर आम्ही गेटवेला येऊ। ते माझे मामा पुढे चाललेत बघा। तुम्ही मामा म्हणजे माझे पप्पा आणि ही माझी मम्मी। तिला तर ओळखते तुम्ही, मला पण ओळखा आता। हां, यांना पण ओळखा। माझी वहिनी आहे, म्हणजे माझी वहिनी म्हणजे माझी बहीण पण लागते एका नात्याने, आणि वहिनी पण लागते, आणि तिची भाची पण लागते आणि सून पण लागते। पाचीच ठीक आहे, सून नको। सून नको, सून एकाचीच बरी आहे मी, ठीक आहे ना। आणि कसे आहेत अजून तर हे तिघच दाखवलेत, अजून तिघं पुढे आहेत, ते तुम्हाला दाखवूच आम्ही। लेमन चाय पितात आणि ही आमची गुडिया आहे। आणि मी लेमन चाय पिते, खूप छान आहे। आणि तुम्ही दादा हाय करा ना, दादा हो करा, हाय करा, हाय करा। हाय। आणि हे तर पप्पा आहेत। हे बघा, हे माझे मामा आहेत, लेमन चाय पे अरे ही माझी मुलगी आहे, तिला लय लाज वाटते व्हिडिओ करायचा, पण मी तिला घेतलंय जवळ, ती काढते बघा, कशी लाजते बघा, बघा बघा कशी लाजते, तिला लय लाज येते बघा ना, बघतात ना। तर बघा काही तर आम्ही बसलो आहेत बसमध्ये, दादा मामा ताई बसल्या, सोन्याचं काय पडलं वगैरे लग्न झाली। तर बघा काही तर बघू शकता किती भारी मॉल आहे। तर आम्हाला दादा आणि बहिणीने आणलं इथं भाषी खूप लाज होती, तोंड नाही दाखवू वाटत। बघितलं वाटतं इकडे येऊन आम्हाला तर खूप चांगलं वाटतंय, कधी मी इकडे आलोच नाही, फर्स्ट टाइम आलेलो आहे। आणि हे बघा वानखेडे स्टेडियमची लाईट बघू शकता। बघा और फॅमिली आली फिरायला, एक दिवस वेळ काढा आणि विचार केला की चला कुठेतरी फिरायला जाऊ। तर बघा समुद्र, अरबी समुद्र बोलल्या जातो। किती भारी नजारा आहे, तुम्ही बघू शकता, एवढा छान। आणि इकडे सगळे फिरायला येतात, म्हणजे चांगली जागा आहे, तुम्ही पण या। सगळी फॅमिली एकत्र कशी आली, म्हणजे त्याच्यात फक्त 3 जण कमी आहेत, माझे पप्पा, मी आणि गुडिया। आणि बघा किती भारी नजारा आहे त्याच्यामध्ये, आणि आता खुशच आहेत एकदम, मज्जा पण यायली खूप। आणि दादा तर काय बोलतच नाहीत। बघा आता आपण ताईला विचारू की तुम्हाला इकडे येऊन कसं वाटतंय, तर ते आता आपल्याला त्याचं रिॲक्शन सांगतील। मला खूप छान वाटते, कारण हमेशा येत असते मी इकडे, तरी पण खूप 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 छान वाटतं। आता आम्ही चाललो हजी आलेला पाय बघा। तर बघा गाईस, तर आता आम्ही जात आहोत हजी अलीला तर मुंबईला खूप जास्त पाहण्यासारखं आहे, तुम्ही पण या कधीतरी बघायला टाईम काढून येऊ शकता। तर बघा ब्रिज किती छान दिसतोय। तर बघा आता आम्ही आलो आहेत हजी अलीला, तर आता आम्ही जात आहोत दर्ग्यामध्ये, तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहेत दर्ग्यात जाताना। आम्ही आलो हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये, तर बघा, म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती की मला जायचं आहे म्हणून, तर आज आम्ही आलो हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये। आणि किती भारी दिसते, आतमध्ये गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू। इथला पूर्ण समुद्र आहे बघा, आणि समुद्राच्या मधातच हाजी अली आहे, आणि खूप छान पण दिसते। फर्स्ट टाइमच चाललो।
पुढं बघ सोनू. सोनू इकडे बघा दोघे. काय आहे गुडिया? तर बघा आता आम्ही आलो आहे दर्ग्यामध्ये. बघू शकता दर्गा खूप मस्त आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो. बघा आता आम्ही आलो आहेत साडी सेंटरमध्ये. सोनूची वहिनी सर सोनूला साडी घेणार आहे. तर बघू आता सोनू कशी चॉईस करते साडी. तर फायनली आम्ही आलो आहेत घरी आणि खूप थकले पण होते. आम्ही खूप फिरलो, तुम्हाला तर दिसणारच आहे ब्लॉकमध्ये. आणि खूप थकलोत आणि सगळेजण फ्रेश पण झाले. आणि आता आमचं पार्सल पण जेवण वगैरे आलं आहे. आणि माझ्या भावानी रक्षाबंधनची पण साडी दिली आणि परत म्हणजे लग्नाच्या अगोदर आलतीच, पण लग्नाच्या नंतर मी फर्स्ट टाईम घरी आले म्हणून मला साडी दिली. आणि साडी दाखवला तुम्हाला वेळ नाही भेटला आम्हाला, म्हणजे खूप गर्दा होता, खूप गरमी पण होत होती म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर मी तुम्हाला आत्ता दाखवते. दुकानामध्ये खूप गर्दी होतं त्यामुळे दाखवू शकली नाही. तर आता ती तुम्हाला दाखवू. आणि तर बघा ही साडी आम्ही म्हणजे चॉईस सगळ्यांना आवडली, मला पण खूप आवडली. तर तुम्ही कमेंट करून सांगा की साडी कशी वाटली. बघा किती छान आहे आणि कलर पण खूप छान आहे. पैठणी साडी आहे आणि माझ्यावर पण खूप सूट होणार आहे. खूप चुकून आलो, फिरून हजारीला गेलतो आणि सोनूच्या दादानी माऊस स्पेशल खेपसा बिर्याणी ऑर्डर केली. बघा सगळेजण खात. आणि तुम्हाला तर माहितीच असेल आणि छान लागते बिर्याणी. तुम्ही पण ट्राय करा. ओळख तुम्ही केली पण असेल, खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि हे माझे मामा ते बिलकुल खात नाही, त्यांना आवडत नाही. आणि मी पण खाऊन थकले मग थोडं घेतले आता. आम्हाला आवडते. आणि ह्या माझ्या मामी, ही माझी मुलगी गुडिया, ती दुसरं काय खाते? गुडिया पनीर बिर्याणी ना. कारण तिने श्रावण पकडलाय म्हणून तिला पनीर शेजवान राईस. पनीर. लखन कशी आहे खेपसा बिर्याणी? मी तर फर्स्ट टाइम खाते तर मला खूप चांगली वाटली. चांगली वाटली मी ना? खाल्ली दोनदा, तर नेक्स्ट टाइम असं वाटतं की तिसरींदा आहे माझी. परत खावा. हा, खूप टेस्टी आहे. मामा तुम्हाला ठेचा खाऊन कसा वाटला? हा, आणि पप्पा तर ठेसच खातात आणि मी दाखवू शकत नाही त्यांना. तर आता मी भावाकडे आलेले, तुम्हाला जर सांगितलं की मी भावाकडे आलती. तर आता मी राखी बांधते. काय दादा पहिला असं नाही, पहिला आरती करते. तिकडची पद्धत करू द्या मला. मी तुमचा पाकळी मास्टर केलं. लखननी आता खा. थोडी द्या हो मला. हा, पाय पडले? भाऊजाला सुद्धा राखी बांधते. असं बोलू का? नाही नको सोनू, पाय नाही पडते. पडते. भावाच्या बहिणीच्या पाया पाया पडत नाही. हा ठीक आहे, मग तुम्हाला पण बांधते. आला का माझा आवाज? ए नको माझ्या नको. ही मुलगी आईला बी राखी बांधते हो. माहिती? हा, आईला पण बांधते, बहिणीला पण बांधते आणि वहिनीला हो, पण खरंच बांधते. बांधते. वहिनीला तर बांधतेच, भाऊ भाऊला दोघांना संगच बांधते. बांधले का? बांधलं. अरे थांबा, तो ते व्हिडिओ काढ. थँक्यू सोनू. काय थँक्यू सोनू. मला चालले आता मी काना. बघा आता म्हणजे माझी वहिनी त्यांच्या भावाला राखी बांध. अरे पाणी ऑर्डर करू का? तू घरातच आहे ना? वहिनीला पण घे. ओवाळणी वगैरे सगळं होते आता. किती खुश आहेत सगळे दोघं पण. आणि मी पण होती. तू बघतोय ताटाकडे अजून काय करायचंय नेमकं झालं.
बघा काही राखीचा कार्यक्रम तर झालेला आहे आणि आम्ही फिरलो, खूपच फिरलो आणि दोन्ही कामं एकत्रच झाले. म्हणजे फिरून पण झालं आणि भावाला राखी पण बांधली. भाऊ बहिणीचं प्रेम पण वाढलं याच्यात. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.